आपल्या पूर्वजांनी केलेले जे आपल्यावर अनंत उपकार आहेत, त्या उपकाराची जाणीव म्हणजे कृतज्ञता भाव आहे. माता पित्यांचे तर विशेष आपल्यावर उपकार आहेत, अनंत उपकार आहेत, न फिटणारे उपकार आहेत. जे काही अस्तित्व आहे सध्या वर्तमान काळातलं, ते केवळ माता पित्यांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस असतो, त्यांचा स्मृती दिवस असतो, किंवा एखादा असा वेळ येतो की माता पित्यांचे कृतज्ञ करण्याचा भाव तयार होत असतो. सुट्टीचा दिवस असेल, सगळे नातेवाईक एकत्र असतील, त्यावेळेस आपण माता पित्याचं स्मरण केलं पाहिजे, कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. आज आपण सगळे दामोदर परिवार, आपले जे आपलेच आहेत, सगळे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, हे विशेष दिवसानिमित्त माता पित्यांचं आपले नाते आहेत, त्यांच्या संबंधी कृतज्ञता भाव व्यक्त करणार आहे. कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची एक पद्धती जे बुद्धांपासून चालत आलेली आहे, ती विशेष पद्धती आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला याची संबंधी काही माहिती नाही, म्हणून आपण स्मृती दिवस साजरा करत असताना किंवा त्यांचा दिवस आहे त्या दिवसानिमित्त आपण पूजा पाठ करतो. ठीक आहे, ही तरी एक गोष्ट चांगलीच आहे. कृतज्ञता भाव व्यक्त करत असताना माता पित्यांचा चेहरा आपल्या समोर आला. चेहरा समोर आला म्हणजे या सगळ्या गोष्टी लगेच आपल्याला स्मरण होते. कृतज्ञता भाव हा एक आहे की मी माता पित्यांच्या संबंधी कृतज्ञ भाव व्यक्त करत आहोत. म्हणजे नेमकं काय, तर जे काही त्यांचे घटक आहेत, शरीर रूपी देह रूपी अस्तित्वात नाही आहे, पण मनुष्य रूपामध्ये जे काही घटक आहेत, आप, तेज, वायू आणि पृथ्वी, हे घटक त्या घटकांमध्ये विलीन झालेले आहेत. कधीतरी कुठेतरी हे घटक एकत्र येतील आणि पुन्हा कुठेतरी जीवोत्पत्ती तयार होईल. हा मोठा प्रसंग आहे हा. म्हणून माझ्या घरातलं वातावरण हे शुद्ध तरंगित झालं पाहिजे. भगवंताने बिंबिसार राजाला केलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशाचं स्मरण मला झालं पाहिजे. मी माझ्या माता पित्यांच्या प्रती जे कृतज्ञता भाव व्यक्त करतो, तर एक विशेष आहे की मी भगवान अनंत समय समृद्धाची परितदेशनाचा संगायनाचा कार्यक्रम माझ्या घरात ठेवलेला आहे. आम्हाला शिकवलेला आहे की ज्या टेक्निकला भगवान अनंत समय समृद्धाच्या भाषेमध्ये आनापानसती म्हणतात. काय आनापानसती? आना म्हणजे येणे, पाना म्हणजे जाणे, सती म्हणजे सजगता. काय येणे, काय जाणे, काय सजगता? तर चित्ताला समाहित करायचं आहे, चित्ताला एकाग्र करायचं आहे. ज्या ज्यावेळी चित्त समाहित होते, एकाग्र होते, त्याचा आलंबन भगवान अनंत समय समृद्धाने आम्हाला श्वासाचं दिलेलं आहे. श्वास येत आहे याबद्दल सजगता, श्वास जात आहे याबद्दल सजगता. आम्हाला श्वासाकडे पाहायचं आहे. श्वासाकडे पाहायचं आहे म्हणजे श्वास काही रंग नाही, श्वासाला काही रूप नाही, श्वासाला काही आकृती नाही, ते तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसणार आहे. श्वासाला जर बघायचं असेल तर त्यासाठी डोळे बंद करणे अनिवार्य आहे. डोळे बंद केले की दोन गोष्टींचा लगेच आपल्याला लाभ होतो. नंबर एक, आपसूक मन श्वासावर जातो.
डोळे बंद केल्यामुळे लगेच मन श्वासाकडे जाते. आणि नंबर दुसरा आहे की उघडे डोळे असले की आजूबाजूच्या क्रिया ज्या आहेत, आजूबाजूचे काही वातावरण आहे, आजूबाजूची काही हालचाल आहे, एकमेकाला स्पर्श करणे, एकमेकाच्या कामाकडे लक्ष देणे. डोळे उघडे असले की इशारे करतो आपण, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, ह्या गोष्टी होतात. ऑटोमॅटिक त्या गोष्टी बंद होतात आणि मग लगेच त्याचा परिणाम डोळे बंद केले की वातावरण शांत होतं आणि चित्त एकाग्रित होण्याला अधिक सुरू होतं. दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्वाची आहे की चित्त एकाग्र झाले की आम्ही श्वासाकडे बघत आहोत. श्वास येत आहे ते येत आहे, जात आहे तो जात आहे. मी श्वासाला बघत आहे, येण्याची क्रिया आहे तर जाण्याची क्रिया आहे. जोही श्वास येतो, जोही श्वास जातो, थंड येतो की गरम येत जातो, उजव्या नाकपुडीतून येतो की डाव्या नाकपुडीतून येतो, का दोन्ही नाकपुडीतून येतो, याच्याशी काही मतलब नाही. येत आहे तर येत आहे, जात आहे तर जात आहे. जोपर्यंत भगवान अनंत सम्यक संबुद्धांची परितदेशना म्हणजे परित्राण पाठ रचना चालू असणार आहे, तोपर्यंत आपलं पूर्ण लक्ष श्वासाकडे. येत आहे तर येत आहे, जात आहे तर जात आहे. मी आपल्यासाठी, आपल्या परिवाराच्या साठी भगवान अनंत सम्यक संबुद्धांच्या परितदेशनेला संगायनाला सुरुवात करतो की ज्या परित्राणामुळे आपल्या सगळ्यांचं भलं हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो, ही भावना असणार आहे. म्हणून शांत चित्ताने आपण श्वासाकडे बघायचं आहे. येत आहे तर येत आहे, जात आहे तर जात आहे. जोही श्वास येत आहे, जो श्वास जात आहे, शांत चित्ताने. ज्यांना कोणाला वंदना येत असेल, माझ्या बरोबर बोललं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, काही आवश्यकता नाही. मी आजच्या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवंताचे वचन श्रवण करणार आहे आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. ज्या ज्या वेळेस चित्त एकाग्र होईल, एका सेकंदासाठी चित्त एकाग्र झालं, लगेच आपल्या माता पित्यांचा, आपल्या नातेवाईकांचा, सासू सासरे चेहरा समोर आला की लगेच आपल्या मनातून ही भावना निर्माण करा, हे आई तुझं कल्याण हो, बाबा तुमचं कल्याण हो, मंगल हो. जिथेही तुमचे घटक येतील तिथे ते घटक एकत्र आल्यानंतर जिथं कुठे उत्पत्ती होईल तिथं जीव उत्पन्न होणार आहे. जिथं तुम्ही जन्म ग्रहण करणार आहात, ज्याही प्राण्यांमध्ये, ज्याही जीवांमध्ये आपली उत्पत्ती होईल, ते सगळं जीवन तुमचं सुखदायक हो, ही भावना करायची आहे शांत चित्ताने.